गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज आपण भावना हे जे प्रकरण आहे, तर त्या प्रकरणामधील जे काही घटक आपण मागील तासाला पाहिलेत, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण राग व्यवस्थापनाचे विविध दृष्टिकोन किंवा त्यालाच द 3 R रिलॅक्स, रिसेसेस अँड रिस्पॉन्ड असं म्हटलं गेलंय पहा. तर असे जे हे 3 प्रकार त्या ठिकाणी सांगितले गेलेत. तर या 3 प्रकारामध्ये आपण जे व्यवस्थापन त्या ठिकाणी रागाचं पाहणार आहोत. तर त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे शिथिलीकरण व अंतर्मनाशी सुसंवाद. त्यामध्ये नंबर 1 शिथिलीकरण आणि अंतर्मनाशी सुसंवाद. तर त्यालाच रिलॅक्सेशन अँड कनेक्शन विथ द इनर सेल्फ असं म्हटलं गेलंय. तर यामध्ये सर्वसाधारणपणे आपण जी माहिती त्या ठिकाणी पाहत आहोत, तर आपले जे विचार असतात ते विचार सर्वसाधारणपणे सुस्पष्ट असणं गरजेचं असतं. त्यानंतर जे विचार सुस्पष्ट असतात तेच वस्तुनिष्ठ असणं देखील महत्वाचं असतं पहा. आणि या दोन्ही प्रक्रियेमुळे काय होतं, आपलं अवधान त्या ठिकाणी सुधारत असतं. त्यानंतर जेव्हा आपलं अवधान सुधारतं, त्यानंतर काय होतं, मनाची एकाग्रता वाढते. आणि मग मनाची एकाग्रता वाढल्यानंतर काय होतं, आपलं मन त्या ठिकाणी शांत होत असतं पहा. आणि मग शांत होण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय त्या ठिकाणी सांगितलेले असतात. तर काही ज्या व्यक्ती असतात त्या अगदी शांत राहत असतात किंवा मग तालबद्ध असं संगीत त्या ठिकाणी ऐकत असतात. तालबद्ध संगीत ऐकल्यानंतर आपले मन त्या ठिकाणी एकाच घटकावर केंद्रित होत असतं आणि मन एका घटकावर केंद्रित झाल्यानंतर जे स्थिर होत असतं आणि मग मनाची एकाग्रता आपोआपच त्या ठिकाणी वाढते. त्यानंतर काही ज्या व्यक्ती असतात त्या समाज कार्यात गुंतलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतात आणि समाज कार्य करत असताना ते काय करतात, आपल्या रागावर ते नियंत्रण ठेवण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात पहा. एकदा रागावर नियंत्रण ठेवल्यानंतर काय होतं, व्यक्ती आपले विचार त्या ठिकाणी व्यक्त करत असतात आणि मग हे विचार व्यक्त करत असताना हे विचार जेव्हा व्यक्तीकडून व्यक्त केले जातात आणि मग व्यक्तीकडून आपले एकाच घटकावर लक्ष केंद्रित होतं आणि रागाचं नियंत्रण आपोआप त्या ठिकाणी कमी होत असतं. द 3 R's मीन्स रिलॅक्स, रिसेसेस अँड रिस्पॉन्ड. नंबर 1 रिलॅक्सेशन अँड कनेक्शन विथ द इनर सेल्फ. डायरेक्टली इनहान्स क्लिअर थिंकिंग, अटेन्शन अँड concentrations. Activities like meditation techniques, listening to music, engaging in hobbies, social works, etc. Puts your body deliberately in a calm, stable state, gives you recovery, time to manage your anger. You can see things in clear perspective. तर अशा प्रकारे हा जो पहिला घटक आहे तो आपण या ठिकाणी पाहिला, शिथिलीकरण व अंतर्मनाशी सुसंवाद. त्यानंतर जो दुसरा घटक असेल पुनर्मूल्यांकन. नंबर 2 पुनर्मूल्यांकन. जो पुनर्मूल्यांकन हा जो दुसरा घटक या ठिकाणी सांगितला गेलाय त्यालाच रिसेसियस असं म्हटलं गेलंय पहा. तर हा जो घटक आहे, तर या घटकामध्ये आपले जे स्नायू असतात तर ते स्नायू त्या ठिकाणी काय होतात, शिथिल होत असतात पहा. आणि स्नायू शिथिल झाल्यानंतर काय होत असतं, आपले मनच त्या ठिकाणी स्थिर होत असतं. म्हणजे सर्वात प्रथम काय असतं, स्नायू शिथिल करायचे. स्नायू शिथिल झाल्यानंतर आपलं मन या तंत्रामुळे स्थिर झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुन्हा एकदा एकदा मन स्थिर झालं म्हणजे असं होत नाही की आपल्याला पुन्हा राग येत नाही, असं होत नाही. तर पुन्हा रागाची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होत असते. वस्तुनिष्ठ स्वरूपात आपल्याकडून ते विचार केले जात असतात आणि मग ते विचार व्यक्तीकडून व्यक्त केले जात असतात पहा. तर अशा प्रकारे सर्वसाधारणपणे एकदा राग आल्यानंतर काही कालखंडासाठी आपण तो नियंत्रित करत असतो किंवा त्यावर प्रयत्न केले जात असतात नियंत्रण मिळवण्याचा. आणि एकदा ते मिळवल्यानंतर ठराविक काही कालखंड जात असतो आणि त्या कालखंडानंतर पुन्हा काय होत असतं, रागाची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येत असते. तर हा जो घटक असेल, तर या घटकाचीच माहिती आपण या ठिकाणी जी पाहणार आहोत पहा.
तर त्यामध्ये त्याला रिसेसेस असं म्हटलं गेलंय. तर हे जे रिसेसेस असेल तर त्याला काय, तो जो घटक आहे तर तो आपण पीपीटीच्या सहाय्याने त्या ठिकाणी पाहणार आहोत पहा. तर पीपीटीच्या सहाय्याने ती माहिती त्या ठिकाणी पाहत असताना recesses. Now that the mind is relaxed, you can revisit the situation objectively and figures out exactly what is happening, how is it affecting you, whether an action needs to be taken and what action should it be. तर अशा प्रकारे रागाचं पुनर्मूल्यांकन आपल्याला या ठिकाणी करता येत असतं. तर हे जे रागाचं पुनर्मूल्यांकन असतं, तर हे करत असताना आपण पाहिलं की एखाद्या व्यक्तीला एकदा राग आल्यानंतर पुन्हा ही परिस्थिती वारंवार त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते आणि काही कालखंडानंतर तोच घटक पुन्हा व्यक्तीमध्ये निर्माण होत असतो. तर अशा प्रकारे हे जे शिथिलीकरण किंवा पुनर्मूल्यांकन या घटकाची माहिती आपण या ठिकाणी पाहिली. त्यानंतर असणारा जो तिसरा घटक यामध्ये आपण पाहत आहोत तर ते आहेत पहा पुनर्मूल्यांकनाच्या पायऱ्या. पुनर्मूल्यांकनाच्या पायऱ्या किंवा त्याला स्टेप्स असं म्हटलं गेलंय पहा. तर सर्वसाधारणपणे ज्या स्टेप्स असतात तर त्यामध्ये नंबर 1 डेव्हलपिंग एम्पॅथी. फ्रॉम द पर्सन्स दॅट रॉंग you can also help you slow down the anger as you understand that your adversary is also struggling with difficult emotions like you. म्हणजेच हा जो घटक आहे तर त्याला काय म्हटलं गेलंय पुनर्मूल्यांकनाच्या पायऱ्या असं म्हटलं गेलंय पहा. तर हे पुनर्मूल्यांकनाच्या पायऱ्या असतात. तर या पायऱ्यांमध्ये आपण ज्या 2-3 घटक त्या ठिकाणी सांगितले गेलेत पहा. तर हे जे 3 घटक असतात त्या 3 घटकामध्ये जो पहिला घटक आपण पाहत आहोत त्याला तदनुभूती निर्माण करणे असं म्हटलं गेलंय पहा. तर हे ज्या पायऱ्या आहेत यामध्ये एकूण 2-3 घटकांचा त्या ठिकाणी समावेश केला गेलाय. तर त्यालाच तदनुभूती निर्माण करणे किंवा त्याला नंबर 1 काय म्हटलं गेलंय डेव्हलपिंग एम्पॅथी असं म्हटलं गेलंय पहा. तर हा जो तद्रुमती थोडक्यात त्याला सहानुभूती असं म्हटलं गेलंय आणि इंग्रजीमध्ये त्याला डेव्हलपिंग एम्पॅथी असं म्हटलं गेलंय पहा. तर इतरांचे अनुभव आपण काय करायचंय तर ते वारंवार समजून घ्यायचे असतात पहा. आणि हे अनुभव आपण समजून घेत असताना इतरांच्या ज्या चुका होत असतात त्या चुकामुळे आपल्याला काय होतो त्रास होत असतो आणि तो त्रास आपण सहन करायचा आणि तो सहन करत असताना आपल्याला त्या ठिकाणी रागाची भावना निर्माण होत असते पहा. आणि ही रागाची भावना निर्माण झाल्यानंतर व्यक्तीमध्ये काय होत असते म्हणजे व्यक्तीचं शारीरिक मानसिक स्वास्थ्य तात्पुरतं त्या ठिकाणी ढासळत असलेलं आपल्याला दिसून येतं आणि एकदा ते ढासळल्यानंतर मग कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे व्यक्तीकडून उपाय केले जात असतात आणि मग ते उपाय केल्यानंतर व्यक्ती काय होते त्या ठिकाणी व्यक्तीचे स्नायू शिथिल होत असतात आणि मग शिथिल झाल्यानंतर व्यक्तीकडून काय होतं रागाचं नियंत्रण त्या ठिकाणी होत असतं आणि व्यक्तीमध्ये उत्साहाची भावना त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते बा. तर हा जो दुसरा भाग आहे तर त्यालाच आपण काय म्हटलं गेलंय डेव्हलपिंग एम्पॅथी असं म्हटलं गेलंय आणि त्यालाच सहानुभूती असं म्हटलं गेलंय पहा. तर ही जी सहानुभूती त्या ठिकाणी असेल तर त्यामध्ये तर आपण ती माहिती स्लाइड शोच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहत आहोत. तर developing empathy for the person that wrong you can also help you slow down the anger as you understand that you adversely is also struggling with difficult emotions like you. म्हणजेच एकूण रागाची भावना त्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर व्यक्तीला त्या ठिकाणी त्रास होत असतो आणि मग हा त्रास झाल्यानंतर व्यक्ती त्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो. तर नेक्स्ट न्यू पॉइंट युजिंग कंपॅशन्स मीन्स करुणा दाखवणे. तर करुणा दाखवणे हा जो प्रकार आहे पहा म्हणजेच एखाद्या व्यक्तीला जेव्हा त्या ठिकाणी राग येत असतो तर राग आल्यानंतर काय होतं व्यक्ती काय करतात प्रत्येक व्यक्ती व्यक्तीपर्यंत तो व्यक्त करत असतात
Each one is going through their own battle of emotions. Understanding that they are also humans and are capable of making mistakes empowers you to deal with your anger in a better way. तर युजिंग कम्पॅशनला त्यालाच करुणा दाखवणे असं म्हटलं गेलंय पहा. त्याला काय म्हटलं गेलंय? करुणा दाखविणे. तर करुणा दाखवणे म्हणजेच काय? प्रत्येक व्यक्ती मनातील भावनिक संघर्ष आणि त्यामुळे त्या संघर्षाचा सामना करण्याचा प्रयत्न करत असते. आता हा सामना करत असताना व्यक्तीला प्रत्येक वेळेस एखाद्या व्यक्तीवर त्या ठिकाणी दया दाखवण्याची काहीच गरज असत नाही पहा. तर ही दया दाखवत असताना अनेक व्यक्तीचं आपण जर निरीक्षण केलं असेल, तर ते निरीक्षण करताना काय होत असतं? व्यक्तीच्या मनातील आलेला राग त्या ठिकाणी व्यक्ती घालवण्याचा प्रयत्न करत असते. आता हा राग घालवत असताना आपण पाहिलं की करुणा जेव्हा व्यक्तीकडून दाखवली जात असते, तर त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनातील आलेला राग त्या ठिकाणी व्यक्तीचं मानसिक, भावनिक स्वास्थ्य तात्पुरतं बिघडतं म्हणजे थोडक्यात संघर्ष निर्माण होत असतो. आणि हा संघर्ष निर्माण झाल्यानंतर व्यक्तीला त्या संघर्षाचा सामना करावा लागत असतो. आता हा संघर्षाचा सामना करत असताना व्यक्ती काय करतात? अनेकदा त्यांना दया दाखवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु ती दया दाखवण्याची त्यांना काहीही गरज नसते. कारण व्यक्ती हा जो असतो की त्याला आपण मानव प्राणी म्हणून संबोधलं गेलंय. तो समाजाशिवाय राहू शकत नाही आणि समाजामध्ये जेव्हा तो राहत असतो, त्यामुळे त्याच्याकडून अनेक चुका झालेल्या आपल्याला दिसून येत असतात. आणि चुका होतात म्हणून आपण ते काम करायचं नाही असं नाही. तर त्या चुकावर आपल्याला कशी सुधारणा करता येईल यासाठी व्यक्तीकडून प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि मग अनेकदा प्रयत्न केल्यानंतर चुकांचं प्रमाण कमी होत असतं आणि जे काम आपण करत असतो त्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे सुधारणा होत असते. तर रागाची ही परिस्थिती व्यक्तीकडून व्यवस्थितपणे हाताळली जात असल्याचं आपल्याला दिसून येतं पहा. आणि त्यानंतर याच घटकातील शेवटचा जो घटक असतो त्याला वास्तववादी तपासणी असं म्हटलं गेलंय पहा. वास्तववादी तपासणी. तर सर्वसाधारणपणे वास्तव म्हणजे काय? तर थोडक्यात त्याला सत्य असं म्हटलं गेलंय. वास्तववादी तपासणी. तर ही जी वास्तववादी तपासणी असेल, तर आपण ज्या परिस्थितीतून जात असतो, त्या परिस्थितीतून जात असताना त्याचा वास्तव दृष्टिकोनातून त्याचा आढावा घेणं गरजेचं असतं पहा. आणि जेव्हा आढावा आपण घेत असतो, त्यावेळेस रागाची जी भावना असते, त्यावर आपल्याला नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. आणि मग नियंत्रण ठेवत असताना डायरेक्ट नियंत्रण ठेवणं आपल्याला सहज शक्य नसतं. म्हणून मग जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीचं आपल्याला आकलन करून घेणं गरजेचं असतं पहा. एकदा परिस्थितीचं आपण आकलन केल्यानंतर आपल्याला काय करायचंय? ती संपूर्ण माहिती त्या ठिकाणी जाणून घ्यायची. आधी एकदा ती माहिती आपण जाणून घेतल्यानंतर नेमकं परिस्थिती त्यामध्ये कशा प्रकारची आपल्याला हाताळायची आहे. तर ती परिस्थिती हाताळत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होत असतात. त्यानंतर ज्या समस्या असतात त्या निर्माण झाल्यानंतर व्यक्ती त्या ठिकाणाहून व्यक्तीला ते मार्ग काढण्याचा व्यक्तीकडून प्रयत्न केला जात असतो. तर ही जी असते त्याला वास्तववादी तपासणी असं म्हटलं गेलंय. कंडक्ट ए रियालिटी चेक. यू विल बी इन ए बेटर पोझिशन to monitor your anger if you conduct a reality check of the situation you are facing. Take a 360 view of situation and look clearly at what happened. तर त्यालाच मराठीमध्ये काय म्हटलं गेलंय? वास्तववादी तपासणी असं म्हटलं गेलंय. तर ही जी वास्तववादी तपासणी असते त्या वास्तववादी तपासणीतून म्हणजे आपण ज्या परिस्थितीतून त्या ठिकाणी जात असतो तर त्याचा त्या ठिकाणी आढावा घेणं गरजेचं असतं. आणि आढावा घेत असताना व्यक्तीला जो राग येत असतो त्या रागातून आपली सुटका कशी करता येईल हे पाहणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण काय करतो? त्या वास्तव दृष्टिकोनातून आपण त्या घटकावर प्रसंगावर आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो पहा.
तर अशा प्रकारे वास्तववादी तपासणी, त्यानंतर करुणा दाखवणे, हे जे घटक असतात, या सर्व घटकांमुळे काय होतं, आपल्याला रागावर नियंत्रण ठेवणं सहज शक्य होत असतं. आणि रागावर नियंत्रण ठेवता आल्यानंतर भावनांचं व्यवस्थितपणे आपल्याला काय करता येतं, संगोपन करता येतं. म्हणजेच आपण जो घटक पाहतो तो रागाचे व्यवस्थापनाची दृष्टिकोन, तर त्यामध्ये हे 4 ते 5 दृष्टिकोन आपण या ठिकाणी पाहिलेत. तर राहिलेला एक घटक आहे, तर तो आपण पुढच्या लेक्चरला त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. थँक यू.